बाहेर मस्त पाऊस पडतोय. या पावसात काहीतरी मस्तपैकी चटपटीत खायला मिळालं तर मजा येईल नाही. करते करते. कर कर. मग काय करतीस? मस्त लसणीचा चिवडा करते. कर कर. त्यासाठी इथं पहिल्यांदा मी घेतले हे 1.5 वाटी बेसन पीठ आहे, म्हणजे हरभरा डाळीचं पीठ. त्यानंतर हे 4 चमचे तांदळाची पिठी आहे, मीठ, चाट मसाला, धने पावडर. त्यानंतर हे लाल तिखट आहे आपलं, ते तेल घेतले. आपल्याला तळायसाठी वेगळं तेल घ्यायचं आहे. आणि हे लसूण आहेत सोललेले. ही हरभऱ्याची भिजवलेली 1 4 तास भिजवलेली हरभऱ्याची डाळ आहे. नंतर हे शेंगदाणे आहेत. हे लसूण आहेत, हे सोललेले लसूण नाही आहेत, नुसते लसणाच्या पाकळ्या आहेत ह्या. आणि कढीपत्ता. हे घेतलेले लसूण आपण मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचे पहिला. त्यानंतर ह्यात थोडंसं तिखट घालायचं, मीठ घालून घ्यायचं. त्यानंतर ह्याच्यात तेल घालून घ्यायचं आणि हे आपल्याला बारीक करून घ्यायचं आता. त्यानंतर ह्यात थोडासा ओवा टाकून घ्यायचा आहे आपल्याला. त्यात आपल्याला 2 चमचे पाणी घालून परत बारीक करून घ्यायचं आहे. हे बेसन पीठ पहिला आपण घ्यायचं आहे ताटात काढून. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला आता हे आपल्या तांदळाची पिठी घ्यायची आहे. हे वाटण आपण केलेलं आहे हे घालून घ्यायचं आहे. आता हे सगळं आपल्याला मळून घ्यायचं आहे. आपला गोळा तयार झाला आहे. आपण आता हा 10 मिनिटांसाठी ठेवायचा आहे. ह्या 2 चकत्या मी घेतल्यात. ही आपण पापडी तयार करायसाठी घेतलेली चकती आहे. आणि ही एकदम बारीक असते ती चकती मी शेव तयार करायला घेतली आहे. पीठ आहे ना, हे आपण जेव्हा मळलेलं असते त्याच्यापेक्षा थोडंसं घट्ट होतं हे. आता शेवेसाठी घातलं. आता तापल्यानंतर आता लसूण टाकून तळून घ्यायचे. आता ही डाळ झाली. आता ही डाळ आपली आता शेव तयार करून झाली आपली. आता आपण ही पापडी तयार करतोय. हे पापडी लगेच जेव्हा तुम्ही त्या तेलात तयार करताय लगेच हलवायची नाही पापडी. पापडी आपली तयार झाली आहे. आता हे आपण सगळं तयार तळून काढलेलं आहे. आता आपल्याला हे सगळं बारीक करून घ्यायचं आहे, म्हणजे मिक्स करून घ्यायचं आहे हाताने. आणि हे गरम असतानाच करायचं आहे आपल्याला, कारण ह्यात आपल्याला जे वर्ण आणि पदार्थ घालायचे आहेत हे लगेच मिक्स होतात जर आपण लगेच केलं तर. हे आता आपण चांगलं मिक्स करून घेतले. मग चाट मसाला थोडासा घालून घ्यायचा आहे. आता धनेपूड घालायची जराशी आणि थोडंसं वरनं मीठ घालून घ्यायचं आहे. थोडं तिखट घालून घ्यायचं. थोडं घालायचं आपण आधी घातले सगळं, वरनं फक्त चवीसाठी घालायचं आहे. तर परत हे आपल्याला मिक्स. हे घ्या. वाह, मस्त दिसतोय ग. खूपच मस्त चटपटीत आहे. मित्रांनो आपण टेस्ट करूया. वाह, मस्त झालाय. नक्की एकदा ट्राय करून बघा. या पावसाळ्या दिवसामध्ये असला टाइमपास असेल ना, खूपच मस्त.